मोठी बातमी येते पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवर आता स्कोडा गाडीचा अपघात झाला। या क्षणाची मोठी बातमी, मुंबईहून पुण्याकडे येणाऱ्या लेनवर हा अपघात झाल्याची बातमी मिळते। पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवर स्कोडा गाडीचा अपघात झाला। मुंबईहून पुण्याकडे येत असलेल्या लेनवर बौर गावाच्या हद्दीत हा अपघात झाल्याचं समजतंय। चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाला। अपघातात 3 जण गंभीर जखमी झालेले आहेत। गाडीचा पत्रा कापून जखमींना बाहेर काढण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहे। एवढा हा भीषण अपघात आहे। या क्षणाची मोठी बातमी आपण बघतोय। अपघातात 3 जण गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळते आहे। हा अपघात एवढा भीषण आहे की या स्कोडा गाडीचा पत्रा कापून जखमींना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत। आमचे प्रतिनिधी सागर आपल्यासोबत जोडले जात आहेत। सागर, अपडेट। सागर, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जो मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवरती स्कोडा गाडीचा भीषण अपघात झालेला आहे, याची अपडेट आत्ताच आलेली आहे। मुंबईकडून पुण्याकडे येणाऱ्या लेनवरती हा अपघात झाला आहे। 4 चाकी चालकाने त्या ठिकाणी गाडीवरील नियंत्रण त्याचं सुटलं आणि त्या ठिकाणी अपघात झाल्याचं कळून येत आहे। घटनास्थळी आता सध्या त्या ठिकाणी बचाव कार्य सुरू आहे। त्या ठिकाणी आयआरबी यंत्रणा, पोलीस व अँब्युलन्स दाखल झालेले आहेत। गाडीमध्ये खरं तर एकूण 3 जण होते। चालकाचे गाडीवरील त्या ठिकाणी नियंत्रण सुटल्याने गाडी डिवायडरला जाऊन धडकली थेट आणि त्या ठिकाणी डिवायडरचा पत्रा हा थेट गाडीमध्ये घुसल्याने गाडीत असलेले 2 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे। त्या ठिकाणी गाडीचे दरवाजे व पत्रा कापून गंभीर जखमी झाला असून त्या ठिकाणी मयत झालेल्यांना बाहेर काढण्यात आलेला आहे आणि पुढील उपचार त्या ठिकाणी करण्यासाठी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे। नक्कीच धन्यवाद या सगळ्या अपडेटबद्दल। पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवर स्कोडा गाडीचा भीषण असा अपघात झालेला आहे आणि यातून 3 जण गंभीर जखमी आहेत तर 2 जणांचा मृत्यू झाल्याची मोठी माहिती मिळते आहे। धन्यवाद या सगळ्या अपडेटबद्दल।